सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अवकाळी पाऊस, प्रखर उन्हाळा आणि घसरलेले बाजारभाव, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कमी भाव व मजुरांच्या वाढलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाला। या वर्षी कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखे कांद्याला जपले। मात्र कांदा काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाने जोराचा तडाखा दिल्याने कांद्याच्या पातीमध्ये पाणी गेल्याने कांदा जमिनीतच सडला, तर शेतात कापून ठेवलेल्या कांदा पोळीमध्ये पाणी शिरल्याने काही कांदा जागेवरच सडला। अवकाळीच्या तडाख्यामधून जो काही कांदा वाचला होता तो कांदा काढण्यासाठी मजुरांची टंचाई असल्याने आवाचे सवा पैसे देऊन शेतकऱ्यांना कांदा काढावा लागला। कांदा गोण्याच्या दरातही वाढ झाल्याने तेथेही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला। मुंबई येथील विधान भवन येथे गुरुवारी युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाची सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडून शपथ घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते। या शपथविधीनंतर कोपरगाव मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला। हजारो कार्यकर्त्यांनी शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि खऱ्या विकासाला आपला विवेक पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला। गुन्हेगारीवर वचक न राहिल्याने राहता परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची वाढ होत चालल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला। परिणामी राहता पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावांमध्ये अवैधरित्या गुटखा, दारू, जुगार, वाळू तस्करी, दुचाकी, गंठन व मोबाईल चोरी, याचबरोबर ओमकार गायकवाड याच्या अपघातास कारणीभूत असलेल्या आरोपींना तत्काळ अटक न केल्याच्या निषेधार्थ राहता ग्रामस्थांनी मोर्चा काढून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या अकार्यक्षम पद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केल्याने अखेर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे। देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाची व्यापक चर्चा सुरू असताना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याला प्रतिसाद दिला। शासकीय ताफ्यातील अनावश्यक वाहनांची संख्या कमी करत त्यांनी आपल्या ताफ्यात केवळ 2च वाहने ठेवण्याचा निर्णय घेतला। पालकमंत्री विखे पाटील यांच्या या निर्णयामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून सामान्य जनतेतूनही या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी स्वतःपासून काटकसरीची सुरुवात करावी असा संदेश या निर्णयातून दिला जात असल्याचं बोललं जात आहे। जामखेड शहरात अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करून आरोपीकडून 8,12,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक मुमाका सुदर्शन यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार श्याम सुंदर जाधव, सुनील मालनकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे यांचं पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईसाठी रवाना केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 25 गोवंश जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 4,62,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासनाने 2026-27 या वर्षासाठी जिल्हा
वार्षिक योजनेच्या 885 कोटीच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे। येत्या 10 दिवसात लोकप्रतिनिधींनी कामाच्या शिफारशी सादर कराव्यात, तसेच शासकीय मान्यता मिळाल्यानंतर 2 महिन्याच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा निधी इतर विकास कामांना वळवण्यात येऊन प्रस्तावांना विलंबन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करा। खताच्या काळा बाजार सक्तीची जोड विक्री व निधी अंतर्गत व निर्धारित दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पीक विमा कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। कोपरगाव नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी देयकांवरील नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादी गटाने आनंद व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अनेक विकास कामे नगराध्यक्षांकडून रखडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान श्रीरामपूर नगर परिषदेतील एका प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मधील 2018च्या सुधारणानुसार देयके आणि धनादेशावर नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केला। या नव्या आदेशामुळे नगरपालिकांच्या आर्थिक व्यवहारामध्ये मुख्याधिकाऱ्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार असून विकास कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एक माहिती मिळाली की एक पत्र नगर परिषद प्राप्त झालेलं आहे की नगराध्यक्ष सहीचा अधिकार रद्द करण्याबाबत आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे। ती माहिती मिळाली असता आम्ही आज नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक गेलो, सीओ साहेबांना त्याची विचारणा केली की साहेब असं काही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे का। तर सीओ साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि सीओ साहेबांनी सांगितलं की हो असं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तर सदरील पत्र मध्ये उल्लेख असा आहे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 31 मार्च 2018 नुसार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 58/1 ब नगरपरिषद वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवील हे अध्यक्षांचे कार्य वगळण्यात आले आहे। तसेच या अधिनियमाच्या कलम 77/1/अ नुसार अध्यक्षांच्या नियंत्रणास, निर्देशास व पर्यवेक्षणास अधीन राहून मुख्याधिकारी यांनी कामकाज करणे हे शब्द वगळण्यात आले आहेत। उपरोक्त सुधारणामुळे नगराध्यक्ष यांचे नगर परिषद व मुख्याधिकारी यांच्यावरील वित्तीय व कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आले आहे। याचा अर्थ आम्ही ज्यावेळेला सीओ साहेबांना विचारला का सदरील अधिकार परत तुमच्याकडे आलेले आहेत का, नगराध्यक्ष साहेबांचे अधिकार कमी करण्यात आले आहे का, तर त्यांनी सांगितल्यानंतर ते बोलले की हो असं लेटर आपल्याला आलेलं आहे आणि शासनाने आपल्याला त्याचं तंतोतंत पालन करायला लावलेलं आहे। तर असं समजल्यानंतर एका अर्थाने आम्ही असं म्हणू की आमचे जे विकास काम जे थांबलेले होते आमच्या प्रभागामधले म्हणा किंवा सर्व पालिकेतील प्रभागात जे कामं थांबलेले होते त्या कामास आता सुरुवात होईल याचा एक विशेष आनंद आम्हाला होतो आहे। आम्ही शेवटी विरोधी पार्टीमध्ये आहोत। सत्ताधारींच्या जे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्यांचेही काही नगरसेवक आम्हाला खासगीतून बोलतात किंवा आमचे पण कामं काही होत नाही। याचा अर्थ असा होतो गेले 4-5 महिन्यांपासून सदरील नगरपालिकेचे सर्वचे सर्व कामं रखडलेले आहेत। या अनुषंगाने सीओ साहेबांना आम्ही जे पाठपुरावा करतो 25-25 लेटर आमचे नगरपालिकेमध्ये पडले आहे आमच्या कामासंदर्भातले, त्याला आता कुठेतरी सुरुवात होईल आणि नगरपालिकेच्या चांगल्या कामाची सुरुवात उद्यापासून किंवा आजपासूनच म्हणा आजपासून चालू होईल यात तीळ मात्र शंका नाही। आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी जे 4,32,00,000 जे मंजूर केलेले आहे, जो निधी प्राप्त करून दिलेले आहे त्याचे प्रमाण ओपन झालेले आहे आणि त्याचे सालवडगाव येथील हनुमान वस्ती परिसरातील सार्वजनिक वापरातील रस्ता अडथळा निर्माण करून बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला। याबाबतचे निवेदन तहसीलदार आकाश दहाडदे
यांना देण्यात आलंय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हनुमान वस्ती येथे सार्वजनिक रस्ता मागील काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसील कार्यालयाकडे लेखी व तोंडी तक्रार करून रस्ता तत्काळ खुला करून देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलात. रस्ता बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास अडथळे होत असून दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत असल्याचं ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केलं. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सार्वजनिक रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा ग्रामस्थ दिनांक 1 जून रोजी तहसील कार्यालय शेवगाव येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला. मी नवनाथ चंद्रभान आवटी, राहणार सालोडगाव. आमच्या रस्त्याच्या संदर्भात आम्हाला खूप अडचणी आलेल्या आहेत. सालोडगाव पासून हनुमान वस्तीपर्यंत रस्ता झालेला आहे, परंतु तिथपासून पुढे आम्हाला शिवापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही आहे. आणि आम्ही 2023 पासून वेळोवेळी निवेदनावर निवेदन असे खूप वेळा निवेदन दिलेले आहेत, तरी आमच्या कुठल्याही निवेदनाचा आतापर्यंत हे झालेलं नाही आहे. पण साहेबांनी आम्हाला येत्या 28 तारीख रस्ता मोकळा करून देण्याची दिलेली आहे. आणि जर कधी आम्हाला 28 तारखेला जर कधी रस्ता खुला करून नाही मिळाला तर 1/6/2026 रोजी मी माझ्या दिव्यांगासह आणि वस्तीवरील सर्वच माणसांसह आम्ही येथे बेमुदत उपोषणास बसणार आहोत. तर डॉक्टरमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.